पुढे टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्षीदार दादा खिंडकरला भावाकडून धमकी। साक्ष दिल्यास दादा खिंडकर आणि धनंजय देशमुखला जीवे मारून टाकू अशी धमकी। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील नोंद। एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आता 10 वर्षांची मुदत, 4.5 वर्षांचा मुख्य अभ्यासक्रम आणि 1 वर्षाची इंटर्नशिप समाविष्ट। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं नवीन नियमावलीचा मसुदा केला प्रसिद्ध। सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्य। सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय। दरम्यान सेवेत कायम राहण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवली। तुळजाभवानी मंदिरात 2 दिवस व्हीआयपी पासेस बंद। राजकीय दबाव आणल्यास गुन्हा दाखल होणार। सामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी हा निर्णय। राज्यभरात एफडीएची औषधांवरील आक्षेपार्ह जाहिरात आणि मिसब्रँडेड औषध साठ्यांविरोधात धडक मोहीम। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती। 73,24,665 रुपये किमतीचा साठा जप्त। छत्रपती संभाजीनगर पालिकेचा 3,442 कोटींचा अर्थसंकल्प सादर। स्मार्ट सिटीसाठी 89 कोटींची तरतूद। सध्या आचारसंहितेमुळे कामांना ब्रेक लागलाय। असं असलं तरी 22 जून नंतर विकास कामांना वेग येणार। चंद्रपूर शहरातील रावाळा तलावात हजारो माशांचा मृत्यू। तलावाच्या काठावर मृत माशांचा खच पडला, त्यामुळे परिसरात सर्व दुर्गंधी पसरली। सांडपाण्यामुळे तलावातील प्राणवायूचं प्रमाण घटलं। राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या छतावर दारूच्या बाटल्यांचा खच। युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू असतानाच दारूच्या बाटल्या आढळल्या। गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत, ज्यामुळे नागरिक आता हैराण झालेत। बघूयात। राजस्थानच्या चुरू शहराला धुळीच्या वादळाचा तडाखा। आकाश धुळीच्या ढगानं भरलं। संपूर्ण शहरात भरदिवसा काळोख, जनजीवन विस्कळीत। वर्ध्यात तापमान वाढलं। तीव्र उन्हाचा केळी बागांना फटका। केळीची झाडं रोपं उन्हामुळे पूर्णतः करपली। विविध उपाययोजना करूनही केळी पिकाच्या नुकसानीनं शेतकरी हवालदिल। गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णता होरपळणाऱ्या हॉट सिटी अकोल्याच्या तापमानात आता काहीशी घट, तर काही दिवसांपासून अकोल्याचं तापमान 45 अंशांच्या पुढे गेलं। मात्र काल अकोल्याचं तापमान 43.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। जालना जिल्ह्यात उष्णतेचा कडाका कायम। कमाल तापमान 40.5 अंश सेल्सिअस, तर दुपारच्या सत्रात उष्ण आणि कोरडं वातावरण राहण्याचा अंदाज। विदर्भातल्या शहरांमध्ये तापमानात किंचित घट, मात्र उन्हाची दाहकता कायम। शुक्रवारी ब्रह्मपुरी ठरलं राज्यातील सर्वात उष्ण शहर। ब्रह्मपुरीत 45.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। अमरावतीत आज दिवसभर ढगाळ वातावरण। अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा इशारा। आजपासून तापमानाचा पारा होणार कमी। अमरावतीमध्ये कमाल तापमान 42 ते 43 दरम्यान राहण्याचा अंदाज। यूपी बिहारमध्ये पाऊस आणि वादळामुळे 48 जणांचा मृत्यू। 20 जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत। यूपीमध्ये 100 किलोमीटर वादळाचा कहर। निर्माणाधीन पूल कोसळून दुर्घटना। 18 विमानांचं वेळापत्रक बदललं। नंदुरबार जिल्ह्यात जोरदार वाऱ्यात केळीची झाडं सुरक्षित। शेतकऱ्यांच्या प्रयोगाचं कौतुक। नायलॉन दोऱ्यांच्या चौरस बांधणीनं केळीच्या बागेला मजबूत आधार दिला। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात अधिकची वाढ होत असून पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र धडपड सुरू।